आमचा दृढ विश्वास आहे की ज्या दिवशी या देशातले 96 कोटी हिंदू एकत्रित 10 मिनिटांसाठी जरी आले त्या दिवशी हा देश हिंदू राष्ट्र झालेला असेल आणि या देशासमोरच्या सगळ्या समस्या आपोआप सुटलेल्या असतील। नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचे अध्यक्ष। यांनी छत्रपती संभाजीनगर येथे युवकांचं खूप चांगल्या प्रकारे संघटन चालू केलं आहे। त्यांनी हिंदूंचं संघटन, हिंदू युवकांचं संघटन कशा प्रकारे तिथे उभारलं हे त्यांच्याकडूनच आपण समजून घेऊया। नमस्कार कटारे सर, तुम्ही ह्या अभिनव पद्धतीने कशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर येथे हिंदूंचं संघटन केलंय? सर्वप्रथम यात दैवी मारुतीरायांची कृपा आहे आणि संघटन करत असताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हिंदू तरुण हिंदुत्वाचं काम करायला त्यांची स्वतःची इच्छा आहे, त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं महत्त्वाचं काम असतं। आम्ही कॉलेजेस आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे हिंदू युवक एकत्रित येतात अशा सगळ्यांकडे जाऊन एकत्रितपणे त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि त्यानंतर त्यांच्या मनातून जाणून घेतलं की हिंदुत्वाचं काम करायची इच्छा आहे। ते स्वतःहून उत्साहानं परत समोर येतात। मग त्यांना किमान आठवड्यातून 10 मिनिटं एकत्रित येता येईल अशा पद्धतीची रचना लावून दर शनिवारी सिल्लोड तालुक्यातल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक मारुती मंदिरात दर शनिवारी 10 मिनिटांसाठी सामूहिक चालीसा आयोजित करणं सुरू केलं। त्या माध्यमातून तरुण एकत्रित येत गेले आणि त्यांच्यात एकमेकांबद्दल आत्मीयता निर्माण व्हायला लागली आणि टप्प्याटप्प्याने संघटन वाढत गेलं। आतापर्यंत कटारे सर किती गावांमध्ये आणि किती तरुणांना तुम्ही आतापर्यंत संघटन केले यामध्ये? मागचा जो शनिवार गेला 117वा शनिवार होता, 117व्या शनिवारपर्यंत 178 गावांमधल्या तरुणांना आम्ही ही चालीसाची सवय लावलेली आहे। 178 गावांमधले तरुण चालीसा करतात आणि ही संख्या साधारणतः 7 ते 8 हजाराच्या आसपास असते। प्रत्येक गावातली जी एकूण संख्या आहे 178 गावांमधली ती 7 ते 8 हजार तरुणांची आसपास असते। साधारण याचं स्वरूप कसं असतं? हनुमान चालीसा म्हणून आणखीन पण काय केलं जातं का? यात सुरुवातीला 2 मिनिटाचं हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी संकल्प घेतला जातो। हा चालीसा का करायचा याबद्दल त्यांना पूर्वकल्पना असावी, त्यांच्या डोक्यात तो विषय असावा की हा देश हिंदू राष्ट्र करायचं जर असेल तर त्यासाठी एकत्रित यावं लागेल। सुरुवातीचे 2 मिनिटं चालीसा आणि त्यासाठीचा संकल्प की हा चालीसा का करायचा, चालीसा 4 मिनिटाचा आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटाचं करंट विषयावरचं त्या काळाच्या त्या परिस्थिती जवळच्या विषयाचं उद्बोधन। भविष्यात याचा प्रसार आणखी महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये करण्याचा काही संकल्प आपला आहे? नक्कीच। संकल्प हिंदू राष्ट्र अभियानच्या माध्यमातून देशभरातल्या, नुसतंच महाराष्ट्रात नाही, प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे। सगळ्या संघटनांना एकत्रित घेऊन तिथपर्यंत जाण्याचा आमचा विचार आहे। येणाऱ्या काळात भविष्यात देशातल्या 96 कोटी हिंदूंना एकत्रित आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचा दृढ विश्वास आहे की ज्या दिवशी या देशातले 96 कोटी हिंदू एकत्रित 10 मिनिटांसाठी जरी आले त्या दिवशी हा देश हिंदू राष्ट्र झालेला असेल आणि या देशासमोरच्या सगळ्या समस्या आपोआप सुटलेल्या असतील। फक्त 10 मिनिटांसाठी देशातल्या 96 कोटी हिंदूंनी एकत्र यावं यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो। धन्यवाद कटारे सर।